नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? खेळून बागडून झाले असेल तर थोडा जवाहर नवोदय विद्यालयाचा अभ्यास करायचा का? तर मग सुरू करूया. आज मी मानसिक क्षमता चाचणी या घटकामधील जे पहिलं प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नाव आहे वेगळे पद शोधा. त्या पहिल्या प्रकरणामधला हा स्वाध्याय क्रमांक 1. त्या स्वाध्याय क्रमांक 1 मधला आपण पहिला प्रश्न सुरू करूया. 4 आकृत्यांचे निरीक्षण करा बघू. सारख्याच आहेत दिसायला, परंतु ह्या उभ्या रेषेवर सगळा खेळ आहे. उभ्या आणि आडव्या रेषेवर उभी रेषा आणि त्याच्या आजूबाजूने जे बिंदू आहेत, ही उभी रेषा जर आपण सरकवली तर हा बिंदू डावीकडे सरकेल. त्यानंतर पुन्हा आपण जर ही उभी केली तर हा बिंदू इथे जायला हवा होता, पण तो तसा गेला नाही. मग पुन्हा आपण जर ती आडवी केली असती तर हा पांढरा बिंदू इथे आला. हे म्हणजे हा आकार आणि हा आकार सारखा आहे, पण ही जी आकृती आहे ही आकृती चुकीची आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला दुसरा प्रश्न बघूया. करा बरं निरीक्षण चारही आकृतीचे. पहिल्या पर्यायामध्ये दोन्ही बाण आपल्याला एकाच दिशेने जाताना दिसतात. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा बाहेरच्या दिशेने जाताना दिसतात बाण, पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र एक बाण आतील बाजूने जात आहे आणि दुसरा बाण हा बाहेरील बाजूने जात आहे. चौथ्या आकृतीत दोन्ही बाण बाहेरच्या बाजूने जात आहे. मग तुमच्या लक्षात आले असेल की सी नंबरचा जो पर्याय आहे तो या 3 पर्यायापेक्षा वेगळा आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न तिसरा. निरीक्षण करा या आकृत्यांच्या आधी. काय लक्षात आले? आतमधल्या आकृतीला म्हणजे त्रिकोणाला जेवढ्या बाजू आहेत तेवढेच बाहेर वर्तुळ काढून आहे. त्याचप्रमाणे या आकृतीचे निरीक्षण करा. आतमध्ये 4 बाजू असलेला चौकोन आहे, पण बाहेर मात्र 3च वर्तुळ दिलेले आहे. 3 नंबरच्या सी पर्यायामध्ये चौकोनाचे निरीक्षण करा. 4 बाजू आहेत, बाहेर वर्तुळ पण 4 दिलेले आहे. आणि हा डी पर्याय जो आहे आतमध्ये पंचकोन आहे, म्हणून बाहेरून 5 वर्तुळ काढलेले आहे. म्हणजे आतमध्ये जेवढे आकार आहे तेवढेच वर्तुळ बाहेरून काढलेले आहे. पण या पर्यायामध्ये मात्र आतमध्ये 4 बाजू आहे आणि बाहेर मात्र 3च वर्तुळ काढलेले आहे. म्हणून हा पर्याय या तिन्ही पर्यायापैकी वेगळा असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रत्येक आकृतीला किती बाजू आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4. सी पर्यायामध्ये सुद्धा या आकृतीला किती बाजू आहे? 1 2 3 4. पण डी पर्यायामध्ये मात्र या आकृतीला 1 2 3 4 5 बाजू आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. निरीक्षण करा या आकृतीचे. जर आपण ही आकृती अशी फिरवली तर आपल्याला ही रेषा उजव्या बाजूने आलेली दिसते. बी पर्यायामध्ये सुद्धा ही रेषा आकृतीच्या उजव्या बाजूने आलेली दिसते. मात्र सी पर्यायामध्ये ती इथे यायला हवी होती उजव्या बाजूला, पण डाव्या बाजूने आलेली आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 5च्या या प्रश्नाचे उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 6. हे स्पेलिंग आहे RUN. दुसऱ्या पर्यायामध्ये RUN आहे ना. त्याच्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये RUN आहे, परंतु तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र NKU या पर्यायामध्ये R कुठेच नाही. म्हणून हे तीनही आकृत्या
सारख्या आहे आणि पर्याय क्रमांक सी मधली आकृती मात्र वेगळी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. ही आहे वाहतुकीची साधने. आता काय लक्षात आले असेल? बैलगाडी रस्त्यावरून चालते, सायकल सुद्धा रस्त्यावरून चालते, ऑटो रिक्षा सुद्धा रस्त्यावरून चालतो. मात्र ही जहाज आहे ती रस्त्यावरून चालते का बाळांनो? नाही, तर ती पाण्यातून चालते. म्हणून प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8. निरीक्षण केले का तुम्ही या चारही आकृत्यांचे? पहिला आकार आहे काटकोनाचा. तिसरा आकार आहे तो सुद्धा काटकोनाचा आणि चौथा आकार तो सुद्धा काटकोनाचा. परंतु बी पर्यायामध्ये काटकोन दिसत आहे का आपल्याला? नाही, तर तो आहे त्रिकोण. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आहे की नाही सोपं? यासारख्याच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढील व्हिडिओपर्यंत हसा, खेळा आणि अभ्यास पण करा.